हाय फ्रेंड्स, आज आपण टाकाऊपासून टिकाऊ खूप छान अशी रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. त्यासाठी मी बघा, जेव्हा आंबे आपण रस वगैरे काढतो तेव्हा मी त्या छान सुकवून घेतल्या होत्या. त्यानंतर सुकवून घेतल्यानंतर त्याचे असे आपण छान रेसिपी करणार आहोत. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा मैत्रिणींनो, खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागते बघा. त्यानंतर आपण जे कोया आहेत, जी कोय बाटा म्हणतात किंवा कोय म्हणतात, ते आपण अशा प्रकारे फोडून घेणार आहोत. थोडासा त्रास आहे, पण त्याची जी रेसिपी आहे ना ती खूप छान लागते, अगदी पौष्टिक. कारण तुम्ही काही काही जे असतील मध्यम वयाचे, त्यांनी लहानपणी अशा प्रकारे खरंच चुलीमध्ये कोया टाकून त्याचं जे असलं बी ना ते खाल्लं असेल. म्हणून मी म्हटलं चला ते कोया मी साठवून ठेवल्या होत्या, चला छान अशी लहानपणीची आठवण ताजा करूया. कारण आम्ही तर खरंच खूप खाल्ले असे चुलीमध्ये त्या कोया आहे त्या टाकून. थोडंसं फोडायला त्रासदायक आहे, पण खरंच खूप सुंदर होते. अशा प्रकारे तुम्ही ते फोडून घ्यायचे आहेत आणि त्यातलं जे बी आहे ते आपण काढून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे त्याचं बी निघतं आणि त्याचा जो काळा जो पापुंद्रा आहे तो पण काढून घ्यायचा आहे. माझ्या काही अख्ख्या निघल्या, काही असे एकाचे 2 भाग झाले, कारण आपल्याला ते फोडताना जरा त्याला जोर द्यावा लागतो. त्यामुळे त्याचे अशा प्रकारे 2 तुकडे झाले आहेत. खूप सुंदर आणि टेस्टी होते बघा. अशा प्रकारे मी सर्व कोया आहेत त्या फोडून घेणार आहे. हे बघा, अगदी कडेला त्याचा ठोका द्यायचा. मला सुरुवातीला अंदाज आला नाही, म्हणून मी मध्ये दिला होता, त्यामुळे थोडासा वेळ गेला सुरुवातीच्या कोयीला. नंतरची बघा, हे अशा प्रकारे ती जास्त मध्ये ठोकल्यामुळं अशा प्रकारे त्याचे तुकडे झाले. काय हरकत नाही, कारण आपण पण त्याचे तुकडेच करणार आहोत. अशा प्रकारे जो भाग आवश्यक आहे तो घ्यायचा आहे. जो थोडासा काळपट झाला आहे तो काढून टाकला आहे मी, कारण आपण नंतर धुवूनच घेणार आहोत. हे बघा, अशा मी सर्व कोयी आहे ते काढून घेतल्या, त्यातल्या बिया कोयीमधल्या म्हणजे पाट्यामधल्या. आणि स्वच्छ असे आपण आता बघा ते काढल्यानंतर मी ती जी कोय आहे त्याचे हे बघा अशा प्रकारे आपण त्याचे एकाचे 2 भाग करणार आहोत आणि आपण त्याचे छोटे छोटे पीसेस करणार आहोत. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. शेजारचं बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही छान त्याचा आस्वाद घ्याल. आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते पण कमेंट करून सांगायची, म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार मानणे खूपच आनंददायी वाटेल. हे बघा, अशा प्रकारे, कारण ओलसर आहे आतली जी बी आहे ती, त्यामुळं कट करायला एकदम सोपी आहे आणि खूप छान होते बघा. तुम्ही अशा प्रकारे वर्षभरासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता ही बनवून ठेवून, कारण पचनाला खूप छान असते ती. हे बघा, अशा प्रकारे आपण त्याचे पीसेस करणार आहोत आणि नंतर आपण ते पीसेस केल्यानंतर मी स्वच्छ पाण्याने ते 2-3 पाण्याने धुवून घेतले आहेत. मैत्रिणींनो, माझा जो व्हिडिओ आहे तो स्किप झाला आहे, म्हणजे जो आपण जे पीसेस केले त्याचे पीसेस आहेत ते धुण्याचे आणि नंतर कुकरला लावायचे. ते 2-3 व्हिडिओ माझे थोडेसे डिलीट झाले आहेत. नंतर कुकरला लावले, मीठ आणि हळद घालून पुन्हा गाळून घेतलं. सुकवताना मी त्याला काळं मीठ लावून अशा प्रकारे सुकवून घेतले. बघा, तुम्ही आवाज ऐकू शकता किती छान अशी सुकली आहे. आपण ही कैरीच्या म्हणजे कैरीची जी आतलं भाग आहे त्याची सुपारी बनवली आहे. मँगो सीड्स सुपारी बनवून ठेवली आहे. अशा प्रकारे तुम्ही बनवून ठेवू शकता आणि वर्षभर खाऊ शकता. खूप छान लागते मैत्रिणींनो. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली, बघा किती कडक झाली आहे. आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, हाईप करा, शेअर करा आणि छानशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. खूप छान अशी युनिक रेसिपी आहे मैत्रिणींनो, अवश्य करून बघा. थोडासा लेट झाला मला व्हिडिओ अपलोड करायला. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. बाय बाय.